गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. आय एम लक्ष्मीता. आणि आज मस्त सकाळी सकाळी पाऊस पडतो आहे. एकदम मी रूममध्ये होते आणि असा आवाज येत होता. मस्त छान असं तर मी आली बघायला, खूप छान. आणि इथे मंदिरामध्ये योगा क्लास असायचे, ते आता मंदिराच्या आतमध्ये काय तिथे थोडं जागा आहे तिथे होत आहे. आणि सकाळी सकाळी माझी अजून म्हणजे नेहमीप्रमाणे मी झोपली नाही आहे आणि माझ्या घरात बाबा उठले, म्हणजे आता रात्री झोपून आता उठले आणि मी अजूनपर्यंत झोपली नाही आहे. आणि ते विचारत होते की तू एवढ्या लवकर उठली. आणि मग मी सांगून दिलं हो मी आत्ताच उठले. मी असं नाही सांगितलं की मी जागीच होती. आणि आता पोहे बनवत आहे. किती छान असा आवाज येतोय, सो पीसफुल. लाईक आणि पावसामुळे कोणी आता येत, म्हणजे पहिले कसं आधी मी ब्लॉग्समध्ये सांगत असायची की लाईक मॉर्निंग वॉक वगैरेला, पण आता पावसामुळे कोणीच येत नाही. आणि मी विचार करते की मी पोह्यांची रेसिपी शूट करू, तर चला आता आपण बघूया पोहे कसे बनवतात. तर इथे मस्तपैकी पोहे धुवून आता याला असं थोड्या वेळ राहू द्यायचं आहे, मगच ते व्यवस्थित दिसतील. आणि मला ना एवढ्या छान वेदरमध्ये घरात जाऊन शूट करायची इच्छाच होत नाही. असं वाटतं की गॅलरीतच मी थांबू. पण मग आता तुम्हाला पोह्यांची रेसिपी दाखवायची आहे, तर मग शूट तर करावं लागेल. आणि येस, आता जोपर्यंत पोहे भिजत टाकले आणि ते भिजत आहे तोपर्यंत मी तुमच्यासोबत बोलू तर शकतेच. आणि आता वाजलेले आहे 6. पहिले किती 6 वाजेला एकदम असं उन्हासारखं वाटायला लागायचं आणि आता एवढे नाही वाटत आहे. आता 6 वाजतं. कारण की तुम्ही जसं माझं पहिल्याचे ब्लॉग्स बघितलं तर 6 वाजेला एकदम असं ऊन येऊन जायचं, म्हणजे फुल लाईट येऊन जायचं. आता फुल लाईट नाही आलं आहे. आणि मागच्या वर्षी मी या टायमाला स्कूलमध्ये जायची. आणि येस, मी स्कूलमध्ये खूप कमीदा जायची. लाईक मी खूप जास्त स्कूल डुबवायची. पण मग असा सीझन जायचा जेव्हा स्कूल स्टार्ट व्हायची. नॉस्टॅल्जिया. तर असंच पाऊस पडत राहायचा आणि या टायमाला मी रेडी व्हायची आणि 7 वाजेला माझी ऑटो यायची, त्याच्यामुळे मी स्कूलमध्ये जायची. आणि मग पावसामुळे PT लेक्चर्स कॅन्सल व्हायचे, तर आमचा किती मूड ऑफ व्हायचा. आणि मी स्पेशली PT असायचं ते बघून जायची की PT आहे, मग आज मी स्कूलमध्ये जाणारच. आणि ज्या दिवशी पूर्ण सगळे लेक्चर्स असायचे त्या दिवशी मी सुट्टी काढायची. तर इथे मग मी कांदा आणि पोटॅटो कट करत आहे पोह्यांसाठी. आणि आज आपण बनवणार आहे लोखंडाच्या कढईत, कारण की लोखंडाच्या कढईत बनवलेलं जेवण जे असतं, काही आपण बनवतो ते खूप चांगलं असतं आपल्यासाठी म्हणून. तर सगळ्यात पहिले तेल गरम केलं आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी शेंगदाणे, जिरं आणि मिरच्या टाकल्या आहे आणि बटाटा टाकला आता. आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि आता घालायचा आहे कांदा. आणि आता पण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. मस्त अशी अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि परत एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स मिक्स मिक्स. आता फायनली त्यात टाकायचे आहे आपले मस्तपैकी भिजलेले पोहे आणि व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे हळूहळू. दोन मिनिटं झाकून ठेवायचं. आणि आता आपला पोहे मस्तपैकी तयार आहे. आता आपण याला कोथिंबीरने मस्त गार्निशिंग करून घ्यायची आहे. आणि आता पोहे खायला एकदम रेडी आहे. तर आज मी एका नवीन
ठिकाणून माझ्यासाठी ब्रेकफास्ट मागवला होता, आलू पराठा मागवला होता आणि ऑनेस्टली पॅकेजिंग बघून तर मला पहिल्यांदाच वाटलं वाव हे तर मस्त असणार. पण फर्स्ट बाईट घेतली आणि माझा एक्साइटमेंट थोडा ब्रेक झाला. मला पर्सनली फारसं आवडली नाही. मला असं वाटतं तो कच्च्या बटाट्याचा पराठा बनवला होता म्हणून, पण मला टेस्ट क्लिकच नाही झालं. म्हणजे यार. तर आज सकाळी मी अजून मस्त झोपतच होते आणि अचानक कॉल आला, ताई तुमचं पार्सल आलं आहे. ऑनेस्टली एवढं सकाळी पार्सल येण्याची ही माझी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता. मी तर लगेच खाली जाऊन पार्सल घेऊन आली. एक्साइटमेंट लेवल 100/10. कारण या बॉक्समध्ये फक्त एक पार्सल नव्हतं तर एका नवीन सिरीजची सुरुवात होती. आता अजून सगळं रिव्हील करणार नाही, थोडंसं सस्पेन्स राहू द्या. पण एक गोष्ट नक्की, मी खूप एक्सायटेड आहे. मी काहीतरी नवीन स्टार्ट करते आणि मला खात्री आहे तुम्हाला पण ते नक्की आवडेल. सो स्टे ट्यून. हे एवरीवन, वेलकम बैक. तो अभी मैंने शॉवर लिया है, मस्त हेयर वॉश किया और मैंने अभी वो ऐसे बाल बांधे थे यार, तब स्टार्ट करना चाहिए था ऐसे सरदार ऐसे सरदार जी जैसा मैंने बांधा था तब मैंने स्टार्ट करना चाहिए था. बट एनीवेज, हाँ, तो अभी मैं आई ना तो मतलब शावर लेके आई ना तो ऐसे बहुत ज़्यादा आवाज़ आ रहा था नीचे से. मुझे तो पहले लगा कि क्या झगड़ा हो रहा है नीचे, झगड़े ऐसा काफ़ी बड़े, कोई तो बोल रहा था. काफ़ी गर्दी भी थी, भीड़, गर्दी, मराठी हिंदी यार मिक्स हो जाता है, सॉरी. तो काफ़ी गर्दी भी थी तो मुझे लगा कि झगड़ा हो गया है. तो फिर मैंने देखा तो फिर वहाँ पे अभी भी थोड़ी बहुत गर्दी है. तो कोई तो पॉलिटिकल लीडर आए थे एंड वहाँ पे बहुत सारी गर्दी जमी थी. कुछ तो काम स्टार्ट कर रहे होंगे वो लोग, कुछ तो. एंड वन मोर थिंग, मुझे नहाते नहाते क्या क्या खाने का याद आ रहा था भाई. मुझे इतनी ज़्यादा भूख लगी ना अब, मतलब कि मैंने सोचा कि मैं नहाते ही मैं ज़ोमैटो से कुछ तो ऑर्डर करूँगी. और मतलब मुझे क्या क्या याद आ रहा था, एकदम पानी पूरी, भेल पूरी, ब्ला ब्ला ब्ला. लेकिन अब मुझे लग रहा है कि मुझे ऑर्डर नहीं करना चाहिए, क्या पता क्यों. और आते ही मुझे ऐसा लगने लगा कि मुझे ऑर्डर नहीं करना है, अब मुझे जो घर में भी खाना है. तो फिर खाते हैं और मैं आपसे मिलूँ बाद में, बाय. और ये खिड़की खोल के उधर से देखने की जो मैंने वर्स्ट चीज़ करी है ना, मतलब इतने साफ में बाल धो के आई और फिर बाद में खिड़की में जाके वापस वही धूल लग गई होगी यार. अब क्या करूँ, अब इतनी तो हिम्मत मुझ में नहीं कि मैं वापस जाके एक वॉश लूँ. तो अब मैं बस. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ आल्यानंतर एक रेसिपी येणार आहे माझ्या शॉर्ट्समध्ये, ती नक्की बघा. कारण की मी फर्स्ट टाईम काहीतरी नवीन प्रकारे व्हॉइस ओव्हर करायचं ट्राय केलं आहे, तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना ती आवडेल. तर हा व्हिडिओ संपताबरोबर आधी जाऊन ती रेसिपी बघा. तर गाईस, असा होता हा माझा हप्ता. थोड्या रेसिपीज, थोड्या मेमरीज आणि थोड्याशा रँडम गप्पा. तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपण भेटूया पुढच्या थर्सडेला. बाय बाय एव्हरीवन.